नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय यांच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ही योजना जवळजवळ सुरू होऊन 5 ते 6 महिने होत आलेले आहेत. तर यामध्ये या योजनेअंतर्गत रुजू झालेले जे उमेदवार आहेत, जॉइन झालेले उमेदवार, जे प्रशिक्षणार्थी आहेत, यांना आता जवळ-जवळ 6 महिने पूर्ण होत आहेत. काही उमेदवार जुलैमध्ये जो शासन निर्णय जारी झाल्यानंतरच जॉइन झाले होते, तर काही ऑगस्ट महिन्यामध्ये जॉइन झाले होते. याचाच अर्थ जानेवारीचा महिना जो आहे, त्यांचा शेवटचा महिना असणार आहे कार्यकाळ संपायचा, तर काहींचा फेब्रुवारीमध्ये संपणार आहे. तर या संदर्भात अद्यापही कोणती अपडेट जारी झालेली नाहीये. तर याबद्दल पाहू शकता, जे विधिमंडळाचं हिवाळी सत्र झालं, या सत्रामध्ये जे आहे याच्यावरची चर्चा झालेली होती. प्रत्येक जे आहे याबद्दलचा मुद्दा मांडण्यात आलेला होता. तर याबद्दल काहीतरी लवकरच जो शासन निर्णय आहे, काहीतरी अपडेट लवकरच जाहीर केली जाऊ शकते. या संदर्भात पाहू शकता, युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी आणि विद्यावेतन वाढवण्याची जी युवकांची मागणी आहे, प्रत्येक जिल्हा स्तरावर केली जात आहे. यामध्ये पाहू शकता, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी आणि विद्यावेतन वाढवण्याची मागणी निवेदनं प्रशिक्षणार्थी शिक्षक संघटनेच्या वतीने तहसीलदार व आमदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्यभर सुरू केली आहे. या योजनांमुळे जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. यामध्ये शासकीय कार्यालयातील कामाचा अनुभव, शिक्षण, मार्गदर्शन दिले जात आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांना उत्तम मार्गदर्शन मिळत आहे. या माध्यमातून योग्य वेळेत विद्यावेतन दिले जात नाही. त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी यांचा कालावधी फक्त 6 महिन्याचा आहे. प्रशिक्षण योजनेचा कालावधी जानेवारी 2025 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत निश्चित केलेला आहे. सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक पुन्हा बेरोजगार होणार आहेत. पाहू शकता, काहींचे कार्यकाळ जानेवारीमध्ये संपणार आहेत, तर काहींचे फेब्रुवारी 2025 मध्ये संपणार आहेत. आणि जानेवारीचा पुढचा महिनाच, यामध्ये पहिल्याच 10 ते 15 दिवसामध्ये याबाबतची महत्त्वाची अपडेट येण्याची शक्यता आहे. एकतर शासन निर्णय होऊन जो कार्यकाल आहे तो वाढवला जाऊ शकतो, किंवा पगारवाढ होऊ शकते, किंवा मग पुढची काहीतरी वेगळ्या पद्धतीची जी प्रक्रिया आहे याबद्दलची अपडेट दिली जाईल. लवकरच याबद्दलची अपडेट दिली जाईल. पण सध्या तरी शासन स्तरावर अद्यापही कोणत्या प्रकारची याबाबतची अपडेट दिलेली नाहीये. पण पाहू शकता, जिल्हा स्तरावर जे युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे लागू झालेले, जॉइन झालेले जे उमेदवार आहेत, प्रशिक्षणार्थी आहेत, ते जिल्हा स्तरावर त्यांची जी निवेदनं आहेत, ते त्यांची निवेदनं सादर करत आहेत, की त्यांना कालावधी वाढवून मिळावा. तर याबद्दल पाहू शकता, प्रशिक्षणाची मुदत आणि कालावधी वाढण्यात यावा, मानधन हे वेळेत देण्यात यावे, त्याचबरोबर विद्यावेतनातही वाढ करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर प्रशिक्षणार्थी शिक्षक संघटनेचे सदस्य सुद्धा इथे उपस्थित होते. तर अशा पद्धतीने पाहू शकता, प्रत्येक जिल्हाडी आहे, जे जवळ-जवळ पाहू शकता 50 ते 60 हजारपेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी संपूर्ण महाराष्ट्रभर जे आहेत रुजू झालेली आहेत या योजनेअंतर्गत. जानेवारी यामध्ये पाहू शकता, यामध्ये ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त प्रशिक्षणार्थी रुजू झाले होते. आणि यांचा कार्यकाळ जानेवारी शेवटच्या आठवड्यात, फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यात संपत आहे. तर लवकरच याबद्दलची अपडेट दिली जाईल. या संदर्भात सकारात्मक अपडेट मिळू शकते अशी अपेक्षा आहे. या संदर्भातल्या पुढच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.